ठाण्याच्या कळवा परिसरातील माजी नगरसेविका सौ अनिता सुनील गौरी यांच्या वतीने प्रभागात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या व सायबर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी नागरिकांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन पारसिकनगर येथील केशव हाईट्स क्लब हाऊस येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक उतेकर, सायबर पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सरफरे, मंगतसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री सांगवे उपस्थित होते। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना महिलांनी लग्न सराईत कार्यक्रमाला जाताना आपल्या दागिन्यांची काळजी घेणे व पहाटेच्या वेळी मॉर्निंग जॉगिंग करताना सोन्याचे दागिने घालू नये, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी बँक व्यवहार करताना आणि अनोख्या व्यक्तीपासून कसे दूर राहावे, तसेच चोरांपासून आपल्या सोसायटीतील येणाऱ्या व्यक्तींची, सेल्समन, फेरीवाले यांची चौकशी करणे महत्त्वाचे आहे व आपण कामानिमित्त बाहेर जाताना किंवा गावी जाताना घरातील महत्त्वाची दागिने, पैसा शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, तर आपला घर सुरक्षित राहू शकतो, अशी माहिती उतेकर यांनी दिली। सायबर गुन्हे संदर्भात बोलताना प्रदीप सरफरे म्हणाले की सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत आहे। फेसबुक लिंक, OTP, बँकेचा अकाउंट हॅक करणे असे घडल्यास काय करावे व सायबर गुन्हा घडू नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। ताई अनिता गौरी मॅडम आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही पायी गस्त करत असताना आम्ही लोकांना समुपदेशन करत होतो की तुम्ही चेन स्नॅचिंगपासून कसे वाचाल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत सायबर क्राईम वगैरे ह्यापासून तुम्ही कसा काय तुमचा बचाव कराल आणि घरामध्ये घरगुती जे घरातून बाहेर निघताना तुम्ही कशी प्रिकॉशन घेतली पाहिजे याबाबत आम्ही मार्गदर्शन करत असताना ताईंनी मला सांगितलं की आपण जर असं प्रत्येक ठिकाणी एकेकाला सांगण्यापेक्षा आपण सोसायटीचे सर्व सभास अधिकारी अध्यक्ष वगैरे जे आहेत किंवा सेक्रेटरी आहेत यांना जर आपण बोलून एखाद्या ठिकाणी आपण जर एक कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये जर सर्वांना आपण मार्गदर्शन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती संदर्भामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा लोक घराच्या बाहेर जे निघून जातात तर त्यावेळेस त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी दिलेल्या सजेशनप्रमाणे आज त्यांनी हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि आम्ही सर्व जेवढे आजूबाजूचे जेवढे सोसायटीचे सभासद आहेत किंवा अध्यक्ष आहेत या लोकांना आम्ही कसं काय ह्या गोष्टीपासून म्हणजे घरफोडी किंवा इतर घटनेपासून कसा तुमचा बचाव होईल, सायबर क्राईमचे जे अधिकारी आणि अंमलदार अधिकारी आले होते त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे।